गेल्या लेक्चरमध्ये आपण 3.2 अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेकर हा टॉपिक सुरू केलेला आहे। या टॉपिकची ज्या लेखिका आहेत सुधा मूर्ती, की ते आपल्या एका मीना या नावाच्या मैत्रिणीबद्दल त्यांचे अनुभव सांगतात। मीना ही त्यांची खूप चांगली मैत्रीण होती। ती चांगले उत्पन्न असणारी एक LIC अधिकारी होती, पण तिच्या स्वभावामध्ये खूप दोष होता। ती प्रत्येक गोष्टीकडे नकारात्मक वृत्तीने पाहायची। नेहमीच नाराज, उदास, नैराश्य असायची। कोणी काही चांगले सांगो त्यातून ती वाईटच शोधायची। लेखिका काही उदाहरणे सुद्धा दिलेले आहेत। एक उदाहरण असं दिले की जेव्हा लेखिका त्यांच्या मैत्रिणीला विचारलं, अगं मीना, तुला माहित आहे का राकेश हा त्याच्या शाळेमध्ये पहिला आला, तेव्हा कौतुक करण्याऐवजी त्यांची ती मैत्रीण म्हणाली, अर्थातच येणारच, कारण त्याचे वडील शिक्षक आहेत। अजून एक असेच एक उदाहरण दिल्यानंतर बघा, लेखिका म्हणाले, श्वेता ही मुलगी खूप सुंदर दिसते नाही का? त्या गोष्टीवर सुद्धा मीना म्हणाले, त्यांची मैत्रीण म्हणाली, घोड्याचं पिल्लू पोहणे, घोड्याचे तट्टू छोटे असतात तेव्हा सुंदरच दिसतं, हे वयामुळे होतं। थोडे वर्ष जाऊन दे, श्वेता सुद्धा दिसायला खराब दिसेल, कुरूप दिसेल। बघा, प्रत्येक गोष्टीमधून ती वाईटच शोधायची। त्यामुळे तिच्या नकारात्मक वृत्तीमुळे तिच्या सोबत कोणी असायचे नाही, अशी ही मीना होती। तिचे आई वडील दिल्लीमध्ये राहायचे आणि ती एकटीच अपार्टमेंटमध्ये राहायचे। ती एक त्यांची मुलगी होती। काही दिवसानंतर मीना यांची बदली मुंबईला झाली आणि मग लवकरच लेखिका त्यांच्याबद्दल काही गोष्टी विसरून गेले। म्हणजेच काय की त्यांच्यामध्ये गॅप पडला आणि लेखिका मीनांच्याबद्दल की विसरून गेले। पान नंबर 93 शेवटचा पॅसेज बघा, तेथून आपण सुरू करूया। मेनी इयर्स लॅटर आय फाउंड मायसेल्फ caught in the rain at Bombay's Flora Fountain. अनेक वर्षापूर्वी मुंबईच्या फ्लोरा फाउंटन येथे पावसामध्ये मी अडकली, पावसामध्ये मी थांबलेली होती, पावसामध्ये मी अडकली। बघा, अनेक वर्षानंतर मुंबईच्या फ्लोरा फाउंटन येथे पावसामध्ये मी अडकले। इट वॉज pouring and I didn't have an umbrella. मुसळधार पाऊस पडत होते। इट वॉज pouring म्हणजे मुसळधार पाऊस पडत होते आणि माझ्याकडे छत्री नव्हती। I was standing near Akbar Alley, a popular department store, waiting for the rain to subside. एक लोकप्रिय दुकान अकबर आले, मुंबई येथील एक लोकप्रिय दुकान अकबर आले येथे पाऊस थांबण्याची वाट पाहत मी उभी होती। सडनली आय स्पॉटेड मीना. अचानकपणे मला मीना दिसली, माझी जुनी मैत्रीण मला मीना दिसली। लेखिका म्हणतात, सडनली आय स्पॉटेड मीना, अचानकपणे मला मीना दिसली। माय फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन इवन इन दॅट पोरिंग रेन. त्या मुसळधार पावसामध्ये सुद्धा की पळून जायचं हीच माझी पहिली प्रतिक्रिया होती। तिला पाहता क्षणीच की त्या मुसळधार पावसामध्ये सुद्धा तेथून पळून जायचं हीच माझी प्रतिक्रिया होती। आय वॉज अँक्सियस टू अवॉइड बीइंग सीन बाय हर, हॅव्हिंग टू लिसन टू हर नेव्हर एंडिंग कंप्लेंट्स. तिच्या
कधीही न संपणाऱ्या तक्रारी ऐकण्याचा मला वैताग आला होता आणि तिच्या कधीही न संपणाऱ्या तक्रारी ऐकण्याचा मला कंटाळा आला होता. ती मला पाहेल याची मला चिंता होती, ती पाहणार नाही याचीच मी काळजी करीत होतो. However, I couldn't escape. तरी सुद्धा मी तिच्या नजरेमधून सुटू शकली नाही. एस्केप म्हणजे सुटणे. However, I couldn't escape. तरी सुद्धा मी तिच्या नजरेमधून सुटू शकली नाही. She had already seen me and caught hold of my hand warmly. ती आधीच मला पाहिली होती आणि ती माझ्या जवळ येऊन माझे हात पकडली. ती मला अगोदरच पाहिली होती. ती माझ्या जवळ येऊन ती माझे हात पकडले. बघा, व्हॉट्स मोअर शी वॉज व्हेरी चिअरफुल. आणि यापेक्षा अधिक म्हणजे ती अत्यंत आनंदी दिसत होती. जेव्हा मी मीनाला पाहिली, जेव्हा मीना माझ्या जवळ आली, माझे हात पकडली, प्रेमाने हात पकडली, तेव्हा की मला आश्चर्य वाटले. ती आनंदी उत्साही दिसत होती. तिच्या चेहऱ्याचे भाव आनंदी आणि उत्साही होते. व्हॉट्स मोर शी वॉज व्हेरी चिअरफुल. आणि यापेक्षा अधिक म्हणजे ती अत्यंत आनंदी दिसत होती. हे आय एम रिअली एक्सायटेड. इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स. मीना लेखिकांना म्हणाली, अरे खरंच मी खूप आनंदात आहे, उत्साहात आहे. जुन्या मित्रांना भेटणं खरंच खूप छान असते. इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स. जुन्या मित्र मैत्रिणींना भेटणे खरंच खूप छान असतं, खूप चांगले वाटते. व्हॉट आर यू डुईंग हिअर. तू येथे काय करीत आहेस. मीना लेखिकेना विचारते, व्हॉट आर यू डुईंग हिअर. तू येथे काय करीत आहेस. I explained that I was in Bombay on an official work. ऑफिसच्या कामासाठी मी बॉम्बेला आली होती असे तिला स्पष्ट करून सांगितले. एका ऑफिसच्या कामानिमित्त मी मुंबईमध्ये आली होती असे स्पष्ट करून सांगितले. Then stay with me tonight, she said. मग मीना लेखिकेना म्हणते, मग आज तू आजच्या रात्री माझ्या सोबत राहा, माझ्याकडेच राहा. देन स्टे विथ मी टुनाईट. मग आजच्या रात्री माझ्या बरोबर तू राहा. लेट्स चॅट. गप्पा मारूया. डू यू नो दॅट ओल्ड फ्रेंड्स अँड मेमरीज आर प्रेसियस अँड रेअर. जुन्या मैत्रिणी आणि जुन्या आठवणी अत्यंत मौल्यवान आणि दुर्मिळ असतात. हे तुला माहित आहे ना. ती खूप उत्साहित आनंदात दिसत होती. तिला लेखिकेंच्या सोबत खूप गप्पा माराव्याच्या होत्या आणि म्हणून ती म्हणाली, आजच्या रात्री तू माझ्या सोबतच राहा. जुन्या मैत्रिणी आठवणी अत्यंत मौल्यवान दुर्मिळ असतात. हे तुला माहित नाही का. जेव्हा लेखिका मीनाचे हे बोलणे ऐकतात बघा, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होते. आय कुडंट बिलीव्ह इट. या गोष्टीवर माझा विश्वासच बसू शकला नाही. आय कुडंट बिलीव्ह इट. त्या गोष्टीवर की माझा त्या मीनाच्या बोलण्यावर, तिच्या वागण्यावर माझे विश्वासच बसू शकले नाही. वॉज दिस रिअली मीना. ही खरंच मीना होती का. वॉज दिस रिअली मीना. ती मीना खरेच होती का. I pinched myself hard to be sure. पिंच्ड चिमटा काढणे. It wasn't a dream. ते एक कोणते स्वप्न नाही ना, याची खात्री करून घेण्यासाठी मी स्वतःलाच चिमटा काढली. I pinched myself hard to be sure it wasn't a dream. ते एखादे स्वप्नच नव्हते का, याची खात्री करून घेण्यासाठी मी स्वतःला एक चिमटा काढली. But Meena was really standing there right in front of me, squeezing दाबत my hand, smiling, and yes, she did look happy. पण माझ्या समोर माझे हातात घेऊन, हात दाबत माझ्या समोर हसत माझ्या समोर मीना उभी होती आणि खरंच ती आनंदी होती, आनंदी दिसत होती. बघा फरक. But Meena was really standing there.
right in front of me, squeezing my hand, smiling, and yes, she did look happy. पण मीना खरंच माझ्या समोर अगदी हसत आनंदाने उभी होती आणि खरंच ती आनंदी होती. In the 3 years she had been Bangalore, I had never once seen a smiling like that. 3 वर्ष ती बँगलोर मध्ये होती. 3 वर्ष ती बेंगलोर मध्ये राहत आलेली होती. पण असे हसणे या 3 वर्षात मी कधीच पाहिली नव्हती. इतकी आनंदी मीना दिसत होती, इतकी खुश दिसत होती. In the 3 years she had been in Bangalore, 3 वर्ष ती बेंगलोर मध्ये राहत आलेली होती. पण तिच्यासारखे यासारखे हसणे मी केव्हाच पाहिले नव्हते. A few strands of grey in her hair reminded me that years passed. Strands of grey की करड्या रंगाच्या केसाच्या काही बट, करड्या रंगाची केसाचे बट, काही करड्या रंगाचे केस की मला आठवण करून दिले की अनेक वर्षे निघून गेले होते. A few strands of grey in her hair reminded me that years had passed. तिच्या केसांच्या मधील करड्या रंगांची काही केस मला आठवण करून दिले की काही वर्षे निघून गेले होते. There were few wrinkles सुरकुत्या in her face, but truth was that she looked more attractive than ever before. तिच्या चेहऱ्यावरती काही सुरकुत्या दिसत होत्या. म्हणजे अनेक वर्षे गेली होती, तिच्या चेहऱ्यावरती काही सुरकुत्या दिसत होत्या. पण खरं सांगायचं म्हणजे ती यापूर्वीपेक्षा सुद्धा अगदी आकर्षक दिसत होती, मोहक दिसत होती, सुंदर दिसत होती. वय वाढलं होतं, तिच्या चेहऱ्यावरती थोड्याशा सुरकुत्या होत्या, केस पिकलेले होते, तरी सुद्धा यापूर्वीपेक्षा ती आनंदी दिसत होती, आकर्षक दिसत होती. बाळांनो, जेव्हा माणूस आनंदी असतो, नेहमी खुश राहण्याचा प्रयत्न करत असतो, उत्साहित असतो, तेव्हा तो अधिक सुंदर दिसतो. तुमचा रंग कसा आहे, तुम्ही देखणे आहात का, यापेक्षा तुम्ही किती आनंदी आहात, किती खुश आहात, याच्यावर तुमचं सौंदर्य खुलवून दिसत असतं. फक्त रंग रूप यानेच तो माणूस चांगला आकर्षक दिसतो असं नाही आहे. दिसायला चांगलं असून नेहमी चेहऱ्यावरती जर उदासीनता असेल, नैराश्यता असेल, तर तो माणूस आनंदी किंवा सुंदर, पुढच्या व्यक्तीला तो व्यक्ती आकर्षक दिसतच नाही. रंगाने रूपाने आकर्षक असून सुद्धा जर नेहमी दुःखी, नेहमी चिडचिडपणा, नेहमी रागीट भाव चेहऱ्यावर असतील, तर पुढचे व्यक्ती कधीच आकर्षित, इम्प्रेस्ड होत नाहीत. म्हणून आपण नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या चेहऱ्यावरती चांगले भाव असले पाहिजे. हसत आनंदात आपण जीवन जगलो पाहिजे. बघा, आणि याच गोष्टीमुळे मीना आनंदी दिसत होती. यापूर्वी मीना नेहमी उदास, नाखुश, नाराज दिसायचे, पण आता कोणत्या गोष्टीने काही माहीत, पण ती आनंदी दिसत होती. तिच्या बोलण्यामध्ये उत्साह जाणवत होता आणि म्हणून ती यापूर्वीपेक्षा सुद्धा खूप आकर्षक दिसत होती. Finally, I managed to say, "No, Meena, I can't stay with you tonight." शेवटी मी तिला हे सांगू शकली, मीना, नाही, मी आज या रात्री तुझ्यासोबत थांबू शकत नाही. Finally, I managed to say, "No, Meena, I can't stay with you tonight." शेवटी मी मीनाला हे सांगू शकली की नाही मीना, मी आजच्या रात्री तुझ्यासोबत राहू शकत नाही. I have to attend a dinner. आज मला एका डिनरला जायचं आहे, आज मला एका डिनरला हजर राहायचं आहे. Give me your card. I shall keep in touch with you. मला तुझे कार्ड दे
मी तुझ्या संपर्कात राहीन. गिव्ह मी युअर कार्ड अँड आय शॅल कीप इन टच विथ यू. मला तुझे कार्ड दे, मी तुझ्या संपर्कात राहीन. आय प्रॉमिस, मी तुला वचन देते, मी तुला प्रॉमिस करते की मी तुझ्या संपर्कात राहीन, फक्त तू मला तुझे कार्ड दे. फॉर अ मोमेंट मीना लुक्ड डिसअपॉइंटेड. एक असं बोलल्यानंतर एक क्षण मीना नाराज दिसली, दुःखी दिसली. एक क्षण मीना मला नाराज दुःखी दिसली. लेट्स गो अँड हॅव टी ॲट लिस्ट, शी इन्सिस्टेड. आग्रह धरले. मग थोडीशी नाराज झाली, परत लगेच म्हणाली की चल कमीत कमी चहा तरी घेऊया. लेट्स गो हॅव टी ॲट लिस्ट. ती अगदी आग्रहाने म्हणाली चल कमीत कमी चहा तरी घेऊया. बट मीना इट्स पोरिंग. मग मी म्हणाले, म्हणजे लेखिका म्हणाले, पण मीना मुसळधार पाऊस पडत आहे, खूप मोठा पाऊस आहे, आता चहा प्यायला कसं जायचं. सो व्हॉट, वी शॅल बाय अन अम्ब्रेला अँड देन गो टू द ग्रँड हॉटेल, शी सेड. यावरती मीना म्हणाली मग काय झालं, आपण एक छत्री विकत घेऊया आणि एका भव्य हॉटेलमध्ये, चांगल्या हॉटेलमध्ये आपण जाऊया. सो व्हॉट, वी शॅल बाय अन अम्ब्रेला अँड देन गो टू द ग्रँड हॉटेल, शी सेड. मग मीना म्हणाली पाऊस पडायला, मग त्याचं काय. वी शॅल बाय अन अम्ब्रेला, आपण एक छत्री विकत घेऊया आणि मग भव्य हॉटेलकडे, एका चांगल्या हॉटेलमध्ये चहा प्यायला जाऊया. वी वोंट गेट टॅक्सी इन दिस रेन, आय ग्रंबल्ड. कुरकुरने, तक्रार करणे. मी मग थोडीशी कुरकुर केली, अरे या पावसामध्ये आपल्याला टॅक्सी मिळणार नाही, जायचं कसं. वी वोंट गेट अ टॅक्सी इन दिस रेन, आय ग्रंबल्ड. मी तक्रार थोडीशी कुरकुरली, अगं या पावसामध्ये आपल्याला टॅक्सी मिळणार नाही. सो व्हॉट, मग काय झालं. वी शॅल वॉक, आपण चालत जाऊया. मीना बघा प्रत्येक गोष्टीला ऍडजस्टमेंट करण्यास ती तयार होती. सो व्हॉट, काय झालं, टॅक्सी नाही मिळाली तर काय झालं, आपण चालत जाऊया. आय वॉज व्हेरी सरप्राईज्ड. हे ऐकून लेखिका खूप आश्चर्यचकित झाले. लेखिका म्हणतात आय वॉज व्हेरी सरप्राईज्ड, मी खूप आश्चर्यचकित झाले. दिस वॉजंट द सेम मीना आय हॅड नोन. मला माहीत असणारी ही मीना नव्हती. दिस वॉजंट द सेम मीना आय हॅड नोन, की मला माहीत असलेली ही मीना नव्हती. टुडे शी सीम्ड वाटणे, रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ऍडजस्टमेंट. आज ती कोणत्याही प्रकारचं ऍडजस्टमेंट करण्यास तयार होती असे वाटले. टुडे शी सीम्ड रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ऍडजस्टमेंट्स. आज ती अनेक प्रकारचे ऍडजस्टमेंट करण्यास तयार होती असे वाटले. कोणत्याही प्रकारची ऍडजस्टमेंट, तक्रार, कुरकुर न करता काही हो त्यातून मार्ग काढण्यास तयार होती. की हा तिचा स्वभाव पूर्वी नव्हता. प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी दोषच शोधायचं, तक्रार करायची ही सवय होती. पण आता की कोणत्याही प्रकारच्या प्रॉब्लेम मधून सोल्युशन काढणारी मीना होती. कोणत्याही समस्येमधून मार्ग काढणारी ही मीना होती. मीनामध्ये अफाट बदल झाला होता. लेखिका म्हणाले मला माहीत होती ही मीना, मला जी मीना माहीत होती ती मीना नाही आहे. आज ती अनेक प्रकारच्या ऍडजस्टमेंट्स करण्यास तयार होती. वी रीच्ड द ग्रँड हॉटेल ड्रेंच्ड ओले चिंब होऊन. मग आम्ही पावसात भिजत ओले चिंब होऊन एका चांगल्या भव्य अशा हॉटेलमध्ये पोहोचलो. वी रीच्ड द ग्रँड हॉटेल ड्रेंच्ड, मग ओले चिंब होत आम्ही एका भव्य हॉटेलमध्ये पोहोचलो. बाय देन द ओनली थॉट इन माय माइंड वॉज टू फाइंड आउट हू or what had brought about such a change in pessimistic नकारात्मक मीना. I had known. जेव्हा आम्ही दोघे हॉटेलमध्ये पोहोचलो तेव्हा माझ्या मनामध्ये एकच विचार होता की मला माहीत असलेल्या नकारात्मक मीनामध्ये इतका मोठा बदल कोणी आणि कशाने
झाला होता हे शोधणे हे एकच माझ्या मनामध्ये होते. By then, the only thought in my mind was to find out who or what had brought about such change in pessimistic Meena I had known. जेव्हा आम्ही दोघे हॉटेलमध्ये पोहोचलो तेव्हा माझ्या मनामध्ये फक्त एकच विचार होता की मला माहीत असलेल्या नकारात्मक वृत्तीच्या मीनामध्ये असे प्रचंड सकारात्मक बदल कोणी आणि कशाने केले हे शोधायचं हे एकच माझ्या मनामध्ये विचार होता. आय वॉज क्वाईट क्युरियस, अगदी उत्सुक. मी अगदी उत्सुक होते हे माहीत करून घेण्यासाठी कोणी तिच्यामध्ये बदल केला, कशाने तिच्यामध्ये बदल झाले हे माहीत करून घेण्यास मी खूपच उत्सुक होते. आय वॉज क्वाईट क्युरियस, मी खूपच उत्सुक होते. टेल मी मीना, इज देअर अ प्रिन्स चार्मिंग हू हॅज मॅनेज टू चेंज यू सो. तेव्हा मी म्हणाले, मीना सांग मला, कोणी राजकुमार तुझ्यामध्ये इतका बदल केलेला आहे का? कोणी राजकुमार आहे की जो तुझ्यामध्ये इतका बदल करू शकला? सांग मीना, तुझ्यामध्ये इतका बदल कसा झालेला आहे? कशाने तू इतकी बदललीस? कुणी राजकुमार तुझ्या जीवनामध्ये आलेला आहे का की ज्याने तुझ्यामध्ये इतका चांगला बदल केलेला आहे? असे लेखिका मीनाला विचारले. बघा काय होतं. मीना वॉज सरप्राइज्ड बाय माय क्वेश्चन. माझ्या प्रश्नाने मीना आश्चर्यचकित झाली. मीना वॉज सरप्राइज्ड बाय माय क्वेश्चन. मीना माझ्या त्या प्रश्नाने आश्चर्यचकित झाली. नो देर इजंट एनीवन लाईक दॅट शी सेड. मीना म्हणाली, नाही तसं कोण नाही आहे, तसे राजकुमार वगैरे कोणी नाही आहे. नो देर इजंट एनीवन लाईक दॅट शी सेड. मीना म्हणाली, नाही तसं कोणी नाही आहे, तसे राजकुमार वगैरे माझ्या जीवनामध्ये कोणी आले नाही आहे. देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी. मग तुझ्या या आनंदीपणाचे गुपित काय? तुझ्या या उत्साहीपणाचे गुपित काय? देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी. मग तुझ्या या आनंदीपणाचे, तुझ्या या उत्साहाचे गुपित काय? वाचतो. आय आस्क्ड लाईक तेंडुलकर डज इन द ॲडव्हर्टाइजमेंट. तेंडुलकर जसे त्या जाहिरातमध्ये, सचिन तेंडुलकरची जाहिरात तुम्ही पाहिलं असाल, बूस्ट द सिक्रेट ऑफ माय एनर्जी असे ते म्हणतात. अशाच प्रकारे सचिन तेंडुलकर जसे जाहिरातीमध्ये विचारतात त्याप्रमाणे मी सुद्धा विचारले, तुझ्या एनर्जीचं गुपित काय? शी स्माइल्ड. तेव्हा मीना फक्त हसली. अ बेगर चेंज्ड माय लाईफ. आणि ती म्हणाली, एका भिकाऱ्याने माझे जीवन बदलवले. अ बेगर चेंज्ड माय लाईफ. एका भिकाऱ्याने माझे जीवन बदलवले. असं म्हटल्यानंतर बघा, आय वॉज ॲब्सोल्युटली डमफाउंडेड. गोंधळणे किंवा बोबडी वळणे. गोंधळणे, कन्फ्युज्ड किंवा बोबडी वळणे. अँड शी कुड सी इट. एका भिकाऱ्याने माझे जीवन बदललं असं म्हणता क्षणीच लेखिका गोंधळले. मी गोंधळले, माझी बोबडी वळली आणि मीना माझी अवस्था पाहू शकली की मी गोंधळलेली आहे. भिकाऱ्याने माझे जीवन बदलले असे म्हणता क्षणीच लेखिका खूप गोंधळले आणि मीना ती अवस्था पाहू शकली. यस, अ बेगर. शी रिपीटेड ॲज इफ टू रिअश्युअर मी. मला परत खात्री करून घेण्यासाठी परत ते म्हणाले, होय भिकारी. एका भिकाऱ्याने माझं जीवन बदललं. यस, अ बेगर. शी रिपीटेड ॲज इफ टू रिअश्युअर मी. की मला खात्रीने सांगण्यासाठी, खात्री पटवून सांगण्यासाठी की मीना परत रिपीट केली, होय एका भिकाऱ्याने. He was old and used to stay in front of my house with his 5 years old granddaughter. आणि आता मीना त्या भिकाऱ्याबद्दल, त्या भिकारी व्यक्तीबद्दल सांगू लागले की तो भिकारी खूप वयोवृद्ध होता आणि त्याच्या 5 वर्षाच्या नातीसोबत की माझ्या घरासमोर तो राहायचा.
असे मीना लेखिकेना सांगितले. He was old and used to stay in front of my house with his 5 years old granddaughter. तो भिकारी अत्यंत वयोवृद्ध होता आणि त्याच्या 5 वर्षाच्या नातीसोबत माझ्या घरासमोर तो राहायचा अशी मीना सांगितली. ॲज यू नो आय वॉज अ क्रोनिक पेसिमिस्ट अत्यंत निराशवादी आणि तुला माहित आहे मी अत्यंत निराशवादी होतो अशी मीना लेखिकेना त्याची आठवण करून दिली. ती सुरुवातीला कशी होती आणि तुला माहित आहे मी अत्यंत निराशवादी होती. I used to give my leftover to this beggar every day. मी दररोज की शिल्लक राहिलेले अन्न या भिकाऱ्याला द्यायची. I used to give my leftovers to this beggar every day. दररोज मी शिळे राहिलेले जे काही शिल्लक राहिलेले अन्न असायचं ते मी या भिकाऱ्याला आणि त्याच्या 5 वर्षाच्या नातीला मी द्यायची. I never spoke to him. मी त्याच्याशी कधीच बोलली नाही. फक्त मी अन्न द्यायची, जेवण द्यायची, पण मी त्याच्यासोबत कधीच बोलली नाही. नॉट डिड ही स्पीक टू मी. तो माझ्याशी सुद्धा कधीच बोलला नाही. नॉट डिड ही स्पीक टू मी. आणि तो भिकारी सुद्धा माझ्याशी कधीच बोलला नाही. मग काय झालं बघा. वन मान्सून डे आय लुक्ड आउट ऑफ माय बेडरूम विंडो अँड स्टार्टेड करसिंग शिव्या शाप देणे. द रेन. एका पावसाळी दिवशी मी माझ्या बेडरूमच्या खिडकीच्या बाहेर पाहिली आणि पावसाला शिव्या शाप देऊ लागली. पावसाला नावे ठेवू लागली. माझ्या स्वभावाप्रमाणे की माझ्या त्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे मी खिडकीमधून पाहिली. पाऊस धो पडित होता. पावसाळ्याचे दिवस होते आणि खिडकीमधून पाहत मी त्या पावसाला शिव्या शाप देऊ लागली. I don't know why I did that because I wasn't even getting wet. मी भिजत नव्हती. पावसाचा कोणताच मला त्रास नव्हता. तरी सुद्धा मी असे का केले. मी का त्या पावसाला शिव्या शाप देत होती हे मला काही माहीत नव्हतं. ते काही मला कळले नाही. पण मी त्या पावसाला नावे ठेवत होती, शिव्या देत होती, शाप देत होती. I don't know why I did that because I wasn't even getting wet. मी भिजत नव्हती. मला त्या पावसाचा कोणताच त्रास नव्हता. तरी सुद्धा मी असे का केले हे मला माहित नव्हते. That day I couldn't give the beggar and his granddaughter their daily quota of leftovers. त्या दिवशी मी त्या भिकाऱ्याला आणि त्याच्या 5 वर्षाच्या नातीला त्यांचा नेहमीचा जो कोटा होता अन्नाचा कोटा तेव्हा मी ते अन्न त्यांना देऊ शकली नाही. That day I couldn't give the beggar and his granddaughter their daily quota of leftovers. त्या दिवशी मी त्या भिकाऱ्याला आणि त्याच्या 5 वर्षाच्या नातीला रोजचे शिल्लक राहिलेले अन्न मी देऊ शकले नाही. खूप पाऊस पडत होते म्हणून मी बाहेर गेलीच नाही आणि त्यांना की रोजचे त्यांचे जेवण देऊ शकले नाही. दे वेंट हंग्री आय एम शुअर. मीना म्हणाली माझी खात्री आहे त्या दिवशी ते भुकेलेले राहिले असले पाहिजे. दे वेंट हंग्री आय एम शुअर. माझी खात्री आहे नक्कीच ते भुकेलेले असले पाहिजे. त्या दिवशी मी त्यांना जेवण दिलेच नाही त्यामुळे ते नक्कीच भुकेलेले राहिले असणार आहे. However, what I saw from a window surprised me. तरी पण जे खिडकीमधून मी पाहिली जे दृश्य पाहिले त्याने मी आश्चर्यचकित झाले. However, तरी सुद्धा मी माझ्या खिडकीमधून जे काही पाहिले त्याने खूप आश्चर्यचकित झाले. The beggar and the young girl were playing on the road because there was no traffic. तो भिकारी आणि त्याची 5 वर्षाची ती नात ते दोघे रस्त्यावरती आनंदाने खेळत होते कारण रस्त्यावरती पावसामुळे कोणती रहदारी नव्हती.
खिडकीमधून मी पाहिली की द बेगर अँड द यंग गर्ल वेर प्लेइंग ऑन द रोड बिकॉज देअर वॉज नो ट्रॅफिक. त्या खिडकीमधून मी हे पाहिले की तो भिकारी आणि त्याची 5 वर्षाची नात रस्त्यावरती आनंदाने खेळत होते, कारण रस्त्यावरती कोणत्याच प्रकारची रहदारी नव्हती. दे वेअर लाफिंग, क्लॅपिंग, स्क्रीमिंग जॉयसली ॲज इफ दे वेअर इन पॅराडाईज. ते हसत होते, टाळ्या वाजवित होते, आनंदाने ओढत होते, जणू काही ते स्वर्गातच आहेत, एका नंदनवनामध्येच आहेत, स्वर्गामध्येच आहेत. या प्रमाणे ते अत्यंत हसत होते, टाळ्या वाजवित होते, आनंदाने ओढत होते. ते मनसोक्त त्या पावसाचा आणि खेळण्याचा आनंद घेत होते. ते भुकेलेले आहेत, त्यांना आज जेवण मिळाला नाही आहे त्याचा ते विचारच केले नाहीत. त्या पडणाऱ्या पावसाचा ते मनसोक्त आनंद घेत होते, अगदी जणू काही ते स्वर्गामध्येच आहेत. या भावनेने ते अत्यंत आनंदात होते, टाळ्या वाजवत होते, मोठ्या मोठ्याने हसत होते. त्यांचं दुःख काय आहे ते विसरले होते बाळांनो. म्हणून या घटनेमधून आपल्याला एक शिकवण मिळतं आहे, त्या परिस्थितीचा आनंद घ्या. ज्या परिस्थितीमध्ये आहात त्या परिस्थितीमधून सुद्धा आनंद घेत जगा. झालेल्या दुःखाचे, अपयशाचे किंवा काही अडचणीचे दुःख व्यक्त करीत बसू नका त्या गोष्टीमध्ये की तुम्ही तुमचा वर्तमान काळ गमावू नका. ते बाळांनो अत्यंत आनंदामध्ये होते, त्या पावसाचा मनसोक्त आनंद घेत होते. हंगर अँड रेड डिड नॉट मॅटर. भूक आणि पाऊस याचा कोणताही काही संबंध नव्हता. की भूक किंवा पावसाने ते घाबरले नाहीत, की ते त्यावेळी त्यांच्यासाठी महत्वाचं नव्हतं. दे वे टोटली ड्रेंच्ड अँड टोटली हॅप्पी. ते पूर्णपणे ओलेचिंब झाले होते आणि भरपूर आनंदी होते. दे वेअर टोटली ड्रेंच्ड अँड टोटली हॅप्पी. ते भरपूर की ते ओलेचिंब झाले होते आणि खूप आनंदी होते. आय एनविड देअर जेस्ट फॉर लाईफ. जेस्ट उत्साह, जीवनातील त्यांच्या उत्साहाबद्दल मला हेवा वाटला. एनविडचा अर्थ हेवा वाटणे, टू फील जेलसी. आय एनविड देअर जेस्ट फॉर लाईफ. त्याच्या जीवनामधील त्या आनंदीपणाचा, त्या उत्साहीपणाचा मला हेवा वाटला. सीन फोर्स मी टू लुक ॲट माय ओन लाईफ. आणि ते दृश्य मला माझ्या जीवनाकडे पाहण्यास लावले. दॅट सीन फोर्स मी टू लुक ॲट माय ओन लाईफ. आणि ते दृश्य मला माझ्या जीवनाकडे पाहण्यास लावले. आय रिअलाइज्ड आय हॅड सो मेनी कम्फर्ट्स नन ऑफ विच दे हॅड. माझ्या लक्षात आले जे त्या भिकारी किंवा 5 वर्षांच्या नातीकडे नव्हते, अशा सर्व सुख सोयी, कम्फर्ट, सर्व सुख सोयी माझ्याकडे होत्या हे माझ्या लक्षात आलं. आय रिअलाइज्ड आय हॅड सो मेनी कम्फर्ट्स नन ऑफ विच दे हॅड. की माझ्याकडे अनेक सुख सोयी होत्या की जे त्यांच्याकडे नव्हत्या, त्या भिकारी किंवा 5 वर्षाच्या नातीकडे नव्हत्या हे माझ्या लक्षात आलं. बट दे हॅड द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल असेट पैलू, गोष्ट, महत्वाची गोष्ट, वन विच आय लॅक्ड. पण सर्वात महत्वाचे गोष्ट त्यांच्याकडे होते की ज्याचा अभाव माझ्याकडे होता. बघा परत ते वाक्य. But they had the most important of all asset, one which I lacked. पण की या सर्वांच्या मधील की अत्यंत महत्वाचे एक गोष्ट त्यांच्याकडे होती की जी गोष्ट माझ्याकडे होती, ज्या गोष्टीचा अभाव माझ्याजवळ होता. They knew how to be happy with life as it was.
जीवनासोबत, मग ते कसंही असो, त्यासोबत आनंदी कसे राहावे हे त्यांना माहित होतं. जीवन कसंही असो, त्या जीवनासोबत, आपल्या जीवनासोबत आनंदी कसं राहायचं हे त्यांना माहित होतं. आनंदीपणाचं गुपित त्यांना माहित होतं. आनंदीपणाचं सिक्रेट त्यांना माहित होतं. परिस्थिती कशी पण असो, त्यात आनंदी कसं राहायचं हे त्यांना माहित होतं. माझ्याकडे पैसा, बंगला, गाडी सर्व काही होते, पण आनंदी कसं राहायचं, त्या परिस्थितीमध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा उत्साही कसं राहायचं हेच मला माहित नव्हते. त्यामुळे मी कायम नाराज, नैराश्यमय जीवन जगायची. आणि ते भिकारी बघा, ज्यांच्याकडे जेवायला अन्न सुद्धा नव्हते, मी रोज अन्न द्यायचे आणि ते लोक माझ्यापेक्षा सुखी आणि आनंदी होते. याचाच अर्थ आपल्याला जीवन कसं जगलं पाहिजे, जीवनामधील आनंद कसे घेतलं पाहिजे हे माहित पाहिजे, की जे त्या भिकाऱ्यांना माहित होतं. आय फेल्ट अशेम्ड ऑफ माय सेल्फ. आणि ते पाहून मला माझीच लाज वाटली. अशेम्ड, लाज वाटणे. आय फेल्ट अशेम्ड ऑफ माय सेल्फ. ते पाहून मला माझी लाज वाटली. आय इवन स्टार्टेड टू मेक अ लिस्ट ऑफ व्हॉट आय हॅड अँड व्हॉट आय डिड नॉट हॅव. माझ्याकडे काय काय होते, काय काय नव्हते, या गोष्टींची यादी करण्यास मी सुरू झाली. माझ्याकडे काय काय होते आणि काय काय नव्हते, या गोष्टींची यादी करण्यास मी सुरू झाले. I found I had more to be grateful for than most people could imagine. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, अनेक लोक फक्त कल्पना करू शकतील त्यापेक्षा अधिक माझ्याकडे होते, आणि त्याबद्दल मी खूप परमेश्वराचे कृतज्ञ आहे याची मला जाणीव झाली. माझ्याकडे काय काय होते, काय काय नाही, की हे शोधू लागल्यानंतर I found I had more to be grateful for than most people could imagine. माझ्या लक्षात आले की अनेक लोक फक्त कल्पनाच करू शकतील, यापेक्षा अधिक माझ्याकडे होते, आणि त्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानले पाहिजे हे माझ्या लक्षात आले. That day I decided to change my attitude towards life using the beggar as my role model. आणि त्या दिवशी या भिकाऱ्याला माझे मार्गदर्शक मानून, माझा रोल मॉडेल मानून जीवनाच्या प्रती असणारा माझा दृष्टिकोन बदलण्याचा मी निर्णय घेतला. जीवनाप्रती असलेल्या, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याचा मी निर्णय घेतला. बघा, I decided to change my attitude towards life using the beggar as my role model. तेव्हा त्या भिकाऱ्याला माझे मार्गदर्शक म्हणून स्वीकारत, माझ्या जीवनाच्या दृष्टीने माझा जो दृष्टिकोन होता, माझ्या जीवनाकडे पाहण्याचा माझा जो दृष्टिकोन होता, तो बदलण्याचा मी ठरविला. After a long pause, I asked Meena how long it had taken her to change. खूप वेळ मी थांबलो. तिचं बोलणं ऐकल्यानंतर खूप वेळ मी थांबली. After a long pause, I asked Meena how long it had taken her to change. थोडा वेळ थांबून मी तो बदल होण्यास किती वेळ लागला, किती काळ लागला हे मी मीनाला विचारले. थोडासा वेळ थांबून की तो बदल होण्यास मीनाला किती वेळ लागला हे मी विचारले. वन्स दिस रिअलायझेशन डॉन, रिअलायझेशन म्हणजे जाणीव होणे, रिअलायझेशन डॉन जाणीव होणे. शी सेड इट टूक मी ऑलमोस्ट 2 years टू पुट द चेंज इन टू इफेक्ट. मग मीना म्हणाली, एकदा की मला जाणीव झाली मी चुकते, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन माझा पूर्ण चुकीचा आहे हे मला कळता क्षणीच, त्याची जाणीव होता क्षणीच, की तो बदल होण्यास 2 वर्ष लागले. इट टूक मी ऑलमोस्ट 2 years टू पुट द चेंज इन टू इफेक्ट. तो बदल होण्यास मला 2 वर्षे लागले. नाऊ नथिंग मॅटर्स. आता कोणत्याही गोष्टीची मी चिंता करीत नाही, कोणत्याच गोष्टीचे जास्त विचार करीत नाही.
नाऊ नथिंग मॅटर्स, आय एम ऑलवेज हॅपी, मी नेहमीच आनंदी असते. आता मी कोणत्याच गोष्टीचे जास्त विचार करत नाही, मी नेहमीच आनंदी असते. आय फाइंड हॅपीनेस इन एव्हरी स्मॉल थिंग, इन एव्हरी सिच्युएशन अँड इन एव्हरी पर्सन. मी आता प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधते, आनंद मिळवण्याचा प्रयत्न करते. आय फाइंड हॅपीनेस इन एव्हरी स्मॉल थिंग, इन एव्हरी सिच्युएशन अँड इन एव्हरी पर्सन. आता मी प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करते. डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु, आय आस्क्ड. तेव्हा लेखिका म्हणजे मी विचारले की तू तुझ्या गुरुला कोणती गुरुदक्षिणा दिलीस का? इतका प्रचंड मोठा बदल तुझ्यामध्ये झालेला आहे त्या तुझ्या गुरुमुळे, मग तू तुझ्या गुरुला कोणती गुरुदक्षिणा दिलीस का? बघा तेव्हा मीना काय म्हणते, नो, अनफॉर्च्युनेटली बाय द टाइम आय अंडरस्टूड थिंग्स ही वॉज डेड. नाही, दुर्दैवाने जेव्हा सगळ्या गोष्टी समजल्या मला, जेव्हा माझ्यामध्ये खूप बदल झाला, त्या भिकाऱ्यामुळे माझ्या जीवनात बदल झाला, ह्या गोष्टी समजेपर्यंत ते मरण पावले होते, त्यांचा मृत्यू झाला होता. No, unfortunately, by the time I understood things, he was dead. नाही, दुर्दैवाने जोपर्यंत मला ह्या सगळ्या गोष्टी माहीत झाल्या तोपर्यंत ते मृत्युमुखी पडले होते. बट आय स्पॉन्सर्ड मदत करणे. हिज ग्रँडडॉटर टू अ बोर्डिंग स्कूल ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट टू हिम. पण त्या माझ्या गुरुला एक आदरांजली वाहण्यासाठी, एक श्रद्धांजली वाहण्यासाठी मी त्याच्या 5 वर्षाच्या नातीला एका बोर्डिंग स्कूलमध्ये प्रवेश मिळवून देण्यास मदत केली. बट आय स्पॉन्सर्ड हिज ग्रँडडॉटर टू अ बोर्डिंग स्कूल ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट टू हिम. पण की त्या भिकाऱ्याप्रती, थोडक्यात माझ्या गुरुप्रती गुरुदक्षिणा देण्यासाठी, माझ्या गुरूंना श्रद्धांजली देण्यासाठी मी त्यांच्या 5 वर्षाच्या नातीला की वसतिगृहाच्या शाळेमध्ये, बोर्डिंग स्कूलमध्ये प्रवेश मिळवून देण्यास मदत केली. बाळांनो, अशा प्रकारे एका भिकाऱ्याने त्या मीना या एका शिक्षित आणि श्रीमंत व्यक्तीमध्ये प्रचंड बदल घडून आणला. बाळांनो, या ठिकाणी हा टॉपिक संपलेला आहे. आपण प्रश्नोत्तरे आता पाहायचं आहे, इंग्लिश वर्कशॉप पाहायचा आहे. बाळांनो, या टॉपिकमध्ये आपण काय शिकलो की काही हो, परिस्थिती कशी येवो, आपण त्या प्रसंगामधून, त्या परिस्थितीमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उदास, नाराज न होता आपण नेहमी आनंदी, उत्साही राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे. प्रत्येक गोष्टीप्रती सकारात्मकता आपल्या मनामध्ये पाहिजे. काही हो, सगळ्या गोष्टी चांगल्या होतील असा विश्वास तुमच्याकडे पाहिजे, तरच तुम्ही आनंदी, उत्साही जीवन जगू शकाल. दुसऱ्याप्रती आदर, प्रेम, चांगली भावना असली पाहिजे. दुसऱ्याप्रती कौतुकाची भावना असली पाहिजे. दुसऱ्यांच्याकडून काहीतरी चांगलं आपण शिकलो पाहिजे. या गोष्टी आपण या टॉपिकमधून शिकलो आणि साध्या साध्या लोकांच्याकडून आपण कसे प्रेरित होऊ शकतो याचे एक जिवंत उदाहरण या टॉपिकमध्ये आपण पाहिलं. साधं एक छोटंसं रोपटे सुद्धा आपल्याला प्रेरित करते. एखादी साधी गोष्ट, एखादा छोटासा किडा सुद्धा आपल्याला प्रेरित करतो. प्रयत्न कधीही सोडून द्यायचं नाही. नेहमी
कधीच आपण दुःखी असायचं नाही. बघा, पक्षी, एखादा पक्षी की घरटे, त्यांचे घरटे बांधण्यास किती कष्ट करतात. काही वेळेला ते घरटं मुकलं जातं, पण ते नाउमेद होत नाही. परत परत प्रयत्न करतात, परत घरटे बांधतात. अशाच प्रकारे आपण आपलं जीवन जगलो पाहिजे. न खचता, न डगमगता आपण आपलं जीवन जगलो पाहिजे. आता बाळांनो, इंग्लिश वर्कशॉप पाहतोय. कंप्लीट द फॉलोइंग टेबल, एक टेबल पूर्ण करायचा आहे. अटरन्स, हू सेड टू हू, कोणी कोणाला म्हणाले, कोणी कोणाला म्हणाले. श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल, इजंट शी, श्वेता खूप सुंदर मुलगी आहे, आहे की नाही, असं कोण कोणाला म्हणाले. द ऑथर टू मीना, लेखिका मीना म्हणाली. द ऑथर टू मीना. व्हेन अ पोनी इज यंग ही लुक्स हँडसम, जेव्हा ते घोड्याचं पिल्लू, घोड्याचं तट्टू छोटं असतं तेव्हा ते सुंदरच दिसतं. मीना टू ऑथर, मीना टू ऑथर, मीनाने लेखिकेला म्हणाले. इट्स अ ब्युटिफुल डे, आज खरंच खूप सुंदर दिवस आहे. ऑथर टू मीना, लेखिका मीनाला म्हणाली. नो द सन इज टू हॉट, नाही खूप ऊन आहे, खूप गरम होत आहे. मीना टू ऑथर, मीना टू ऑथर. आय एम ऑल एक्सायटेड, इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स, मी खूप उत्साहित आहे, जुन्या मित्रांना भेटणं खरंच खूप छान वाटतं. मीना टू ऑथर, मीनाने ऑथर. लेट्स चॅट, चल गप्पा मारूया, चल गप्पा मारूया. मीना टू ऑथर, मीना टू ऑथर. वी वोंट गेट अ टॅक्सी इन दिस रेन, या पावसामध्ये आपल्याला टॅक्सी मिळणार नाही. ऑथर टू मीना, ऑथर टू मीना. देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी, मग तुझ्या या ऊर्जेचं गुपित काय आहे, तुझ्या या आनंदाचं गुपित काय आहे. ऑथर टू मीना, लेखिका मीनाला म्हणाले. अ बेगर चेंज इन माय लाईफ, एका भिकाऱ्यानं माझं जीवन बदलले, एका भिकाऱ्याने माझे जीवन बदलले. मीना टू ऑथर. अशा प्रकारे कोणी कोणास म्हणाले. ही ॲक्टिव्हिटी आपण पाहिलो. पुढील ॲक्टिव्हिटी बघा. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर राईट ऑर रॉंग, करेक्ट रॉंग वन्स. बाळांनो, खालील वाक्य बरोबर आहे की चुकीचं आहे सांगून चुकीचं वाक्य बरोबर करून घ्यायचं आहे. द ऑथर अँड मीना वेर ग्रेट एनिमीज, लेखिका आणि मीना हे खूप मोठे एकमेकांचे शत्रू होते. फॉल्स. मग बरोबर वाक्य काय. द ऑथर अँड मीना वेअर ग्रेट फ्रेंड्स, वेअर क्लोज फ्रेंड्स म्हणा. द ऑथर अँड मीना वेअर क्लोज फ्रेंड्स. मीना वॉज अ व्हेरी चिअरफुल पर्सन इनिशियली, मीना सुरुवातीला खूप आनंदी व्यक्ती होती. मीना सुरुवातीला खूप आनंदी व्यक्ती होती. फॉल्स. मीना वॉज नॉट चिअरफुल पर्सन इनिशियली. मीना वुड बी ऑलवेज अपसेट इनिशियली. मीना सुरुवातीला नेहमी नाराज असायची, ती आनंदी व्यक्ती नव्हती. मीना स्टेड अलोन इन अन अपार्टमेंट इन दिल्ली, दिल्लीमध्ये एका अपार्टमेंटमध्ये मीना एकटीच राहायची. फॉल्स. ती दिल्लीमध्ये तिचे आई वडील राहायची, ती बेंगलोरमध्ये राहायची. मीना स्टेड अलोन इन अन अपार्टमेंट इन बँगलोर. मीना स्टेड अलोन इन अन अपार्टमेंट इन बँगलोर असं वाक्य पाहिजे. फॉल्स. मीना वॉज द सेकंड चाइल्ड ऑफ हर पॅरेंट्स, मीना तिच्या आई वडिलांची दुसरी मुलगी होती, दुसरे अपत्य होते. फॉल्स. मीना वॉज द ओनली चाइल्ड ऑफ हर पॅरेंट्स. मीना वॉज ओनली चाइल्ड ऑफ हर पॅरेंट्स. नेक्स्ट. द ऑथर स्पॉटेड मीना ॲट बॉम्बेज फ्लोरा फाउंटन.
लेखिका मीनाला मुंबईच्या फ्लोरा फाउंटन येथे पाहिले. ट्रू, बरोबर. द ऑथर स्पॉटेड मीना ॲट बॉम्बेज फ्लोरा फाउंटन. लेखिका मुंबईच्या फ्लोरा फाउंटन येथे मीनाला पाहिले. The beggar and the young girl were playing on the road because there was a lot of traffic. False. भिकारी आणि त्याची 5 वर्षाची नात रस्त्यावरती आनंदाने खेळत होते कारण रस्त्यावरती खूप रहदारी होते. फॉल्स. मग करेक्ट स्टेटमेंट काय? द बेगर अँड द यंग गर्ल वेर प्लेइंग ऑन द रोड बिकॉज देर वॉज नो any traffic. The scene of the beggar and girl made Meena peep into her own life. त्या भिकाऱ्याचे आणि त्याच्या 5 वर्षाच्या मुलीचे दृश्य मीनाला तिच्या स्वतःच्या जीवनामध्ये पाहण्यास लावले. ट्रू, बरोबर. त्या भिकाऱ्याचे आणि मुलीचे दृश्य मीनाला तिच्या स्वतःच्या जीवनामध्ये पाहायला लावले. The beggar became Mina's role model. भिकारी मीनाचा मार्गदर्शक बनला. बरोबर. It took Mina almost 2 years to put the change into effect. मीनाला बदलण्यासाठी जवळपास 2 वर्षे लागले. बरोबर. Mina was able to give गुरुदक्षिणा directly to her guru, the beggar. मीना की त्याची गुरुदक्षिणा तिचे गुरु त्या भिकाऱ्याला देऊ शकली नाही. फॉल्स आहे. मीना वॉज नॉट एबल टू गिव्ह गुरुदक्षिणा डायरेक्टली टू हर गुरु, द बेगर. शी हेल्प्ड दॅट 5 years granddaughter ऑफ बेगर फॉर एज्युकेशन. अशा प्रकारे जे बरोबर वाक्य आहेत ते बरोबर आहेत आणि जे चुकीचं वाक्य आहेत ते बरोबर करून सांगितलेले आहे. आता पुढील ऍक्टिव्हिटी पुढील लेक्चरमध्ये पाहूया. पुढील ऍक्टिव्हिटीज आपण पुढील लेक्चरमध्ये पाहूया.